समितीतील सीओचा आदेश खाली गेलाय. उद्या ज्यादा कामाचे 8-8 लाख रुपये 10-10 लाख रुपये तर 4 लाख तर कुठं द्यायचे. काय वाटतं ते करा, पण ही संघटना संपली पाहिजे. आणि म्हणून आता तुमची एक जबाबदारी आहे, लक्षात घ्या. आता एक जबाबदारी मोठी आहे तुमची. तुम्हाला बालवाडीच्या नेमणुका द्यायला लावल्या, आठवत होता? त्यावेळेला अवघड करणारा माणूस कुठं नव्हता, पण त्या अवघडाला हाताचे धरून संघटना पुढे जपलेला आहे, त्यातलं काम केलेलं आहे. आता ही जर बाई जर गेली असती तर केवढं पडलं असतं. आणि म्हणून मी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, मुख्यमंत्री आणि तो त्यांच्या खात्यावर गेला पाहिजे. अरे या मानधनावर असणाऱ्या महिला लाईन लिस्टिंगला 500-500 रुपये खर्च करतात स्वतःच्या मानधनातून. महाराष्ट्र सरकार भिकारी म्हणा, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, हाय हाय महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार. आता एक जरी महिला असली, एक जरी, त्यांनी लाईन लिस्टिंगचं काम करायचं नाही. माझं जसं बाकीच्यांनी केलं, मी काही उदाहरण तुम्हाला सांगतो. उदाहरण कुठे गेलं आमच्या बरं मॅडम, आता जिल्हा एका बाजूला मला पैसे द्यायचे, मी काम करणार नाही, जीव पर्यंत भांडण गेलं होतं. मग तुम्ही करू नका, स्वतःला त्रास होईल असं वागू नका. मी त्यांना सांगितलंय 10 ते 4, 10 ते 2 या 4 तासात किती कोणतं काम करायचं मला डायरेक्शन द्या. त्यांनी नाही जर डायरेक्शन दिलं तुम्ही हायकोर्ट मधनं डायरेक्शन आणणार आहे. 10 ते 4 मध्ये काम कोण घेत आहे? 8 तासाचं, आणि 8 तासाचा 18,000 पगार दे. काम केलेलं आहे त्या कामाचा पगार 18,000 प्रमाणे घ्या. मी आयुक्ताची गंमत दिली, लक्षात घ्या. आयुक्ताने लेखी दिलं मला, त्यांचे 10 ते 2 4 तास काम असल्यामुळे किमान वेतन प्रमाण पगार देता येत नाही. किमान वेतन कायद्याप्रमाणे 15,000 पगार देता येत नाही. आणि साहेब म्हणतात 10 ते 3. खरं पण आयुक्त मोठा का साहेब मोठा? या 10 वर्ष सेवा झालेली, 10 वर्ष तिथे 4 लाख फक्त जादा कामाचे, रिक्त जागेचे वेगळे. पण त्या बाई घेणारी बाई सुद्धा ज्यांना आपण दान देणार आहे ना, तिथं ते लायकीची असली पाहिजे. म्हणून हे दावे घालत असताना ती संघटनेची प्रामाणिक राहिली. बरोबर, या संघटनेच्या त्या महिलांसाठी सावित्र्य. आणि म्हणून ज्यांनी संघटनेशी ज्यांनी गद्दारी केली नाही त्या महिलांची फुकट वकिली मी करणार आहे, लक्षात. एका बाईचे 4 लाख काढायचे म्हणले तर 80,000 रुपये वकील फी आहे. वकील म्हणाल 40,000 अगोदर द्या, मग उरले तो करतो. पण ही सगळी फी माझ्या भगिनींची मी घेणार नाही. कागदपत्राचा खर्च तुम्ही करायचा, कागदपत्राचा खर्च करायचा आहे. त्याने पुढे तुमच्या नोटीस गेले की आपोआप म्हणतात बाई 2 वाजेपर्यंत थांब, आता थांबू नको. त्यांच्या 5चा पदार्थ द्यावा लागेल. आणि या दृष्टीनं आता काय माहिती तुम्हाला पाहिजे ती घेतोय, लक्षात घ्या. तुम्ही कागद पेन आणल्याचे तर उतरून घ्या, पण 25 तारखेपर्यंत तुमची माहिती माझ्याकडे आली पाहिजे. जेवढ्या 10 महिला असतील तेवढ्याच मी घेऊन 25 तारखेनंतर माहिती आली 5-10 जण वकिलाकडे तुम्ही जा, वकिलाकडे मी स्वतः तुम्हाला पाठवणार. लढायचं असेल तर पठाण सर ज्या प्रामाणिकपणाने जातात, आमच्या ज्या मॅडम ज्या प्रामाणिकपणे काम करतात. मी परवा बघितलं उषा आमचे, अरे 7-8 पर्यंत 3-3, 4-4 हेल्पर आहे तिथे. काय म्हणलं 10 महिला घेऊन ये, 10 महिला चालतील तुम्हाला, पण तुमच्या तालुक्याचं नाव होते. आज तिथे आमच्या काम करणाऱ्या माझ्या जुन्या भगिनी मोठी त्यांच्यामुळं पोकळी निर्माण झाली. जशी पोकळी जेजेबाईंच्यामुळे निर्माण झाली तशी पोकळी त्या शहाण्यांच्यामुळे तयार झाली. शहाण्यांच्यामुळे ते बाई कोणाला घाबरत नव्हती. ज्या दिवशी तुमच्या मनात ती भीती जाईल. माझं नाव विमल शामराव चोनाडे, मी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्राथमिक सेविका शिक्षिका. आजचा हा जो आमचा प्रश्न आहे, आज आम्ही धरणे आंदोलन जे केलेलं आहे ते सरकारनं निव्वळ जाग येण्यासाठी केलेलं आहे. सगळ्यांचं मानधन वाढवताना मात्र सरकार म्हणजे विसरत नाही, पण अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवायचं म्हटलं की सरकारला म्हणजे लक्षातच येत नाही. काम करण्याची मात्र शाबासकी मात्र अंगणवाडी सेविकेला तळागाळातलं काम करतात, चांगलं करतात, याची शाबासकी मात्र
मात्र द्यायला सरकार विसरत नाही. पण मानधन ज्यावेळेस वाढवायचं म्हटलं की सरकारला ते काही लक्षातच राहत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तरी आमच्या आर्थिक तरतूद आहे. आता एक आत्ता फेब्रुवारीला आता आर्थिक बजेट फुटणार आहे. त्या बजेटमध्ये कमीत कमी आम्हाला 10,000 तरी मानधन याच्यामध्ये मिळालं पाहिजे. आणि आमची वेळ आहे ती 10 ते 2 ही आयुक्तांनी डिक्लेअर करून सुद्धा जिल्हा लेवलवर मात्र आम्हाला तोंडी सांगितलं जातंय की 10 ते 3 शाळा घेतली पाहिजे. ह्याची सरकारने कुठंतरी बघितलं पाहिजे. आणि सिनियरिटीप्रमाणे आमची संघटनेची सगळी मागणी आहे ती सिनियरिटीप्रमाणे आम्हाला मानधनामध्ये वाढ मिळाली पाहिजे. ह्या मागणीसाठी आज आम्ही इथे आणि THRचा हा भ्रष्टाचार पाहिला तर THR पूर्णपणे बंद व्हावा. कारण आज इतकं म्हणजे झालंय की ती कोण घेऊनही जात नाही. गुरांनाही खायला म्हणजे नको वाटतंय. असला आहार तर त्या मुलांना येत असेल तर मुलांचं कुपोषण कसं दूर होणार ह्याच्यासाठी गरम आणि ताजा आहार शासनाने द्यावा. तो लाभार्थ्यापर्यंत पोहोचावं आणि कसं कुपोषण दूर होईल याकडे जास्तीत जास्त सरकारने लक्ष द्यावं. सुरेखा शिंदे, मी जिल्हा निमंत्रक आहे. तर माझी अशी एक शासनाकडे मागणी आहे की अंगणवाडी सेविकेंचा छळ तात्काळ थांबवला पाहिजे. 5,000मध्ये अंगणवाडी सेविका काय करू शकतात? जर 2 मुलं शिकणारे असतील तर त्या अंगणवाडी सेविकेनं मुलांना शिक्षण द्यायचं की नाही हा एक प्रश्नच आहे. तर शासनाने आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लवकर द्यावं की आता जर तुम्ही बघायला गेला तर मुलांच्या फी किंवा कॉलेजच्या फी किंवा पुस्तकाच्या किमती किंवा जर उच्च स्तरावर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी किती खर्च असतो हेही शासनाला माहीत असून सुद्धा जर अंगणवाडी सेविकेविषयी जर शासन असं घाळ वागत असेल तर ह्या शासनाचा आम्ही अंगणवाडी सेविका निषेध करतो. ज्यावेळी विधानसभेच्या वेळी ह्या सरकारनं सांगितलं होतं भाजप सरकारनं की आम्ही अंगणवाडी सेविकेची दखल घेऊ, त्यांच्या मानधनात वाढ करू किंवा त्यांच्या कुठलाही प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवणार नाही, तर ते शासनाने हे वचन पाळलेलं नाही. तर अंगणवाडी सेविकेंची मुलं जर डॉक्टर, वकील, इंजिनियर जर असे होणार असतील मोठे मोठे अधिकारी तर ती कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. तर शासनाने अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि जर त्यांना सत्तेत राहायचं असेल आणि जर आपली खुर्ची सांभाळायची असेल तर पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांचा विचार करावा. एक अंगणवाडी सेविकेच्या घरात किमान 2 तरी माणसं आहेत. ती जर 2 प्रमाण धरलं तर ह्या अंगणवाडी किती आहेत ह्याचा विचार करून सरकारला जाग आली पाहिजे. सरकारनं अंगणवाडी सेविकांचा विचार तात्काळ केला पाहिजे. एवढीच शासनाला आमची विनंती आहे. मंदाकिनी पाटील, अंगणवाडी मंडळे राज्य संघ उपाध्यक्ष. आजचा हा आमचा बंदचा इशारा आहे. शासनाकडे आमची हीच एक मागणी आहे की इतर कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला मानधन वेतन दिलं जात नाही, पण मानधन दिलं जातं ते अल्प प्रमाणात दिलं जातं मानधन. आणि ते अल्प प्रमाणात मानधन 5,000 सेविका आणि 2,500 मदतनीस. या अल्प मानधनामध्ये मोठ्या पगारदारांचे भाजीपालासुद्धा महिन्याचं भागत नाही. त्याच्यात आम्ही आमचं सगळं आयुष्य भागवायचं. कसं भागवायचं? आमच्या गरजा त्याच्यामुळं भागल्या जात नाहीत. आणि याच्यामुळं आमच्या मुलांना आहारसुद्धा वेळेवर मिळाला जात नाही. शिक्षणाचं तर सोडाच, पण याच्यात आम्ही जगायचं कसं ह्याचा शासनानं विचार केला पाहिजे. आणि हे सरकार आल्यापासून त्यांनी आमच्या अंगणवाडीचा कसलाही कधीही विचार केला नाही. त्यांना आमच्याशी चर्चा करायला सुद्धा वेळ नाही. तर ह्यांना ह्याच्यानंतर जर सत्तेत राहायचं असलं तर त्यांनी अंगणवाडीचा विचार करावा. आणि अंगणवाडीचा विचार केला तर त्यांनी आमचं वेळेत म्हणजे मानधनाची वाढ करावी. आमची मागणी किमान 15,000ची आहे, पण किमान 10,000 तरी मानधन मिळावं. वेतनाचं तर बाजूलाच सोडा, वेतनाचा ते विचारच करत नाहीत. कारण आयुक्तांनी सांगितले तुमचे 10 ते 2 ही वेळ आहे, 4 तासाचं काम आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही वेतन करत नाही. पण आम्हाला शासनाकडून 4 तास थांबवलं जातं, 10 ते 3 या वेळेत थांबवलं जातं. तर याचा कुठेतरी त्यांनी विचार करावा. 10 ते 3 थांबवायचं, 10 ते 3 थांबवलं तर आमचं वेतन करावं किंवा 10 ते 2 थांबवलं तर या मानधनात त्यांनी वाढ करावी. किमान आमची गरज भागली पाहिजे. आमची मुलं एखाद्याची 2 मुलं असतील तर त्यांनी त्याच्यात 5,000मध्ये कसं भागवायचं याचं शासनानं आम्हाला उत्तर द्यावं. आणि वेळेत चर्चेला येऊन आमचं 1 तारखेला बजेट फुटणार आहे त्याच्यात आमचा त्यांनी विचार करावा. नाव सुरेखा राजेंद्र पवार, कोपर्डे हवेली, कराड उत्तर 1. आम्हाला एवढ्या मानधनात काही परवडत नाहीये. पगार शासन पगार आम्हाला एवढाच देते, त्याच्या बोटावर मोजण्या इतपत. आमचं म्हणणं एवढंच की आम्हाला त्यांनी पगार मानधनाऐवजी त्यांनी पगार करावा. आज सगळं मोदी सरकार आल्यापासून तर म्हणायचं की आजचे दिन आमचं गेलं कुठं? आता आमचं आहे या पगारावर काही भागतच नाही. आमचं तर सध्या तरी पुरे दिन चालले. आमचे आजचे दिन येणार कधी ते त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सांगावं आणि आमचा विचार करावा पगाराच्या बाबतीत.
अंगणवाडी सेवकांचा जो देशव्यापी आंदोलन आहे, एक पालक ह्या नात्याने मी त्यांना पाठिंबा देत आहे. माझी मुलगी ही माझ्या परिस्थितीमुळे इंग्रजी शाळेत जाऊ शकत नाही, ती अंगणवाडीमध्ये जाते. जर सेविकांना त्रास झाला तर तो माझ्या मुलीला त्रास होईल. मी देशातल्या सगळ्या मंत्र्यांना IAS ऑफिसरांना सांगतो की तुम्हाला शिकवणारी देखील कोणतरी अंगणवाडी सेविकाच होती. तुम्ही 10,000 काम करू शकता का? कलेक्टरना माझी विनंती आहे, एखादा PSI तुम्ही 3,000 काम करू शकता का? ह्या देशामधली अर्थक्रांती ही संपूर्ण समाजाने निर्माण केलेली आहे आणि त्या अर्थक्रांतीमध्ये अंगणवाडी सेविकांचा हिस्सा का नाही? ह्या देशामध्ये महात्मा फुले महाराष्ट्रामध्ये घडले, बाबासाहेब घडले, आज त्याच महाराष्ट्रावर अन्याय काय होतोय? तर माझी सरकारला विशेषतः विभागीय मंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवा, कारण ते खरे भविष्य घडवण्याचे शिल्पकार आहेत. जर त्यांच्या समस्या सोडवल्या तर पालकांच्या समस्या सुटणार आहेत आणि पालकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरिबाच्या समस्या सुटल्या तर देशाच्या समस्या सुटणार आहे. एक पालक मी प्रकाश कांबळे आज या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.